विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्यासाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत। इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1। आजचा आपला घटक आहे अन्न घटक, कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड। मागील भागामध्ये आपण अन्न घटक याविषयी माहिती घेतलेली आहे। यामध्ये आपण पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, प्रथिने यांची माहिती घेतलेली आहे। तर शरीराच्या चलनवलनासाठी जी ऊर्जा लागते ती आपल्याला पिष्टमय पदार्थांपासून मिळते। पिष्टमय पदार्थ, शर्करा व तंतुमय पदार्थ यांना एकत्रितपणे कर्बोदके असे म्हणतात। दुसरा अन्न घटक आहे स्निग्ध पदार्थ। स्निग्ध पदार्थांमुळे शरीराला ऊर्जा तसेच उष्मा मिळतो आणि शरीर बांधणीचे अन्न म्हणजेच प्रथिने, ज्या पदार्थात प्रथिने असतात त्यांना शरीर बांधणीचे अन्न असे म्हणतात। वाढत्या वयामध्ये या शरीराची वाढ होत असताना प्रथिनांची मोठ्या प्रमाणात गरज असते। तर हे अन्न घटक जे आहेत म्हणजेच कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यांची आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणावर गरज असते। म्हणजेच कर्बोदके, स्निग्ध पदार्थ व प्रथिने हे आपल्या शरीराला लागणारे मोठ्या प्रमाणावर लागणारे अन्न घटक आहेत। तर त्यांची माहिती आपण घेतलेली आहे। तर काही अन्न घटक आपल्या शरीराला अल्प प्रमाणात म्हणजेच थोड्या प्रमाणात लागतात, परंतु ते आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात। मग अल्प प्रमाणात लागणारे परंतु अत्यावश्यक असणारे अन्न घटक कोणते आहेत बरं? तर ते आहेत जीवनसत्वे म्हणजेच व्हिटॅमिन्स आणि खनिजे म्हणजेच मिनरल्स। तर मुख्य अन्न घटकांशिवाय आपल्याला इतरही काही अन्न घटकांची अतिशय थोड्या प्रमाणात आवश्यकता असते। तर जीवनसत्वे विविध प्रकारच्या भाज्या, फळे यामधून आपल्याला ही जीवनसत्वे मिळत असतात। या क्षार आणि जीवनसत्वांमुळे आपल्या शरीराचं विविध रोगांपासून संरक्षण होऊन शरीर निरोगी राहण्यास मदत होते आणि म्हणून या पदार्थांना संरक्षक अन्न असेही म्हटले जाते। तर शरीरातील सर्व कार्ये सुरळीत पार पाडण्यास या जीवनसत्वांची आणि खनिजांची मदत होते। त्याचबरोबरीने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी सुद्धा या जीवनसत्वांची आवश्यकता असते। तर विविध प्रकारची जीवनसत्व आहेत। इंग्रजी कॅपिटल A, B, C, D, E, K अशी या जीवनसत्वांना नावं दिलेली आहेत। प्रामुख्याने A, B, C, D, E आणि K ही मुख्य जीवनसत्व आहेत। आता प्रत्येक प्रकारची जीवनसत्व कोणकोणत्या पदार्थातून आपल्याला मिळतात ते या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय बघा। A जीवनसत्व, B जीवनसत्व, C तुम्ही आता ऐकलंच असेल, आवळा, लिंबू, संत्री यासारख्या फळांमधून आपल्याला C हे जीवनसत्व मिळतं। आता या कोरोनाच्या काळामध्ये आपली प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संत्री, लिंबू, आवळा ही फळं खावीत असं सांगितलं जातं, कारण या पदार्थांमधून आपल्याला मोठ्या प्रमाणावर C जीवनसत्व मिळतं आणि त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते। त्यानंतर ही विविध प्रकारची खनिज
आपल्या शरीराला कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम, मॅंगनीज, फॉस्फरस या विविध खनिजांची आवश्यकता असते. तर बघा या चित्रात तुम्हाला दिसतंय वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, फळं यामधूनच आपल्याला ही जीवनसत्वे आणि खनिजे मिळत असतात. आणि म्हणून आपल्या आहारात कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यांच्या बरोबरीनेच भाज्या आणि फळं असणं तितकंच महत्वाचं आहे. आता जीवनक्षार व जीवनसत्वे ही आपण बघितली. यांना संरक्षक अन्न असं म्हटलं जातं आणि या दोघांमुळे विविध प्रकारच्या रोगांपासून आपल्या शरीराचं संरक्षण होऊ शकतं. अगदी आता या कोरोनाच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ही फळं जी आहेत, ही फळं खाणं अतिशय आवश्यक आहे. प्रत्येक जीवनसत्व आपल्या शरीराला विविध प्रकारच्या कार्यासाठी आवश्यक आहे. प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं आहे. या ठिकाणी आपण काही जीवनसत्वांची ओळख करून घेणार आहोत. पहिलं जीवनसत्व आहे ए जीवनसत्व, ए व्हिटॅमिन. हे व्हिटॅमिन हे जीवनसत्व आपल्याला कशा कशामधून मिळतं तर चित्रामध्ये तुम्हाला दिसते बघा, आंबा, गाजर, पपई यासारख्या फळांमधून, त्याचबरोबर दूध, अंडी आणि पालक या पालेभाजीमधून मोठ्या प्रमाणावर आपल्याला अ जीवनसत्व मिळत असतं. आणि आता या जीवनसत्वाचं कार्य काय आहे बघा, तर चांगली दृष्टी आणि निरोगी त्वचा म्हणजेच डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी या जीवनसत्वाचा उपयोग होतो. तर या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा हा रोग होतो. मग रातांधळेपणा म्हणजे काय तर रात्रीच्या वेळेला आपल्याला दिसू शकत नाही, आपली दृष्टी कमी होत जाते आणि काही कालावधीनंतर रात्रीचं दिसणं पूर्णपणे बंद होतं. त्याचबरोबर आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होणे, हे विकार जे आहेत हे या अजीवनसत्वाच्या अभावामुळे म्हणजेच कमतरतेमुळे निर्माण होतात. आणि म्हणून त्या ऋतूमध्ये येणारी फळं, भाज्या ही आपल्या आहारात असणं अत्यंत आवश्यक आहे. तर गाजर, पपई यामध्ये आपल्याला हे अजीवनसत्व मोठ्या प्रमाणात मिळतं आणि म्हणून आपण हे पदार्थ खाणं आवश्यक आहे. पुढचं जीवनसत्व आहे ड जीवनसत्व किंवा डी. अंडी, लोणी, दूध यामधून हे आपल्याला जीवनसत्व मिळतं. परंतु लक्षात ठेवा, ड जीवनसत्वाचा मुख्य स्रोत म्हणजेच काय आहे तर सूर्यप्रकाश आणि शार्क लिव्हर ऑइल आणि सूर्यप्रकाश हा ड जीवनसत्वाचा प्रमुख स्रोत आहे. तर कोवळा सूर्यप्रकाश जो आहे, या कोवळ्या सूर्यप्रकाशात आपल्या त्वचेखाली नैसर्गिकरित्या म्हणजेच आपोआप हे ड जीवनसत्व, डी जीवनसत्व तयार होतं. तर आपल्या हाडांच्या आणि दातांच्या आरोग्यासाठी या डी जीवनसत्वाची आवश्यकता असते. डी जीवनसत्वाच्या अभावामुळे म्हणजेच कमतरतेमुळे लक्षात ठेवा मुरदूस हा विकार होऊ शकतो. तर मुरदूस म्हणजे काय तुम्हाला दिसते बघा चित्रात, या मुलांची हाड, पाय आणि हात ही जी हाडं आहेत ही एकदम बारीक झालेली आहेत आणि पोट पुढे आलेलं आहे. तर हा एक प्रकारचा विकार आहे. हाडं कमकुवत होतात, ठिसूळ होतात, त्यांना बाक येतो म्हणजे वाकडी होतात. तर ड जीवनसत्वाच्या सततच्या अभावामुळे अशा प्रकारे आपली हाडे कमकुवत व ठिसूळ होण्याची शक्यता असते आणि लहान मुलांमध्ये याच्या अभावामुळे मुरदूस हा विकार होतो. जीवनसत्वा इतकीच खनिज सुद्धा आपल्या शरीराला आवश्यक आहेत. ही सुद्धा आपल्या शरीराला अल्प प्रमाणात आवश्यक असतात, परंतु ती अत्यावश्यक आहे.
मग कोणकोणती बरं खनिजे आपल्या शरीराला आवश्यक आहेत? तर लोह, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम ही आपल्या शरीराला आवश्यक असणारी खनिजे होत. तर कॅल्शियमच्या अभावामुळे, कॅल्शियम हे जे खनिज आहे याची कमतरता झाली तर आपल्या शरीराची हाडं ठिसूळ बनतात, दातांची झीज होते आणि म्हणून आपण कॅल्शियम पूरक आहार घेणं आवश्यक आहे. तर कॅल्शियम पूरक आहार म्हणजेच काय? तर बघा पुन्हा, दुग्धजन्य पदार्थ, दही, त्यानंतर तीळ किंवा लिंबू वर्गीय सगळी फळं, यामधून आपल्याला मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम मिळू शकतं आणि या कॅल्शियममुळे आपल्या शरीराची हाडे मजबूत होण्यास मदत होते. पुढचं खनिज आहे लोह. आता लोह जे हे खनिज आहे हे शरीरात आपल्या रक्तामध्ये असणारा ऑक्सिजन वाहून नेण्याच्या कामी या लोहाची मदत होते. बघा, आपण जो ऑक्सिजन घेतो तो ऑक्सिजन रक्तामधून संपूर्ण शरीरापर्यंत पोहोचवला जातो. मग हा ऑक्सिजन प्रत्येक अवयवापर्यंत, प्रत्येक अवयवातील पेशीपर्यंत वाहून नेण्याचं काम या लोह खनिजामुळे होत असतं. रक्तात जर लोहाचं प्रमाण कमी झालं तर आपल्या शरीरातील पेशींना ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नाही, आपल्याला थकवा आल्यासारखं वाटतं आणि या विकाराला ॲनिमिया किंवा पंडू रोग असं म्हणतात. आणि हे लोह म्हणजेच आयत आपल्याला लिव्हर, चिकन म्हणजेच मांस, त्यानंतर बटाटा, ब्रोकोली, पालक यासारख्या भाज्या, अंडी, मासे यामधून मोठ्या प्रमाणावर मिळू शकतो. आयोडीन हे खनिज सुद्धा आपल्या शरीराला आवश्यक आहे. आयोडीनच्या कमतरतेमुळे आपल्या शरीराची वाढ खुंटते, त्याचबरोबर गलगंड हा विकार होऊ शकतो. तर गलगंड, गॉयटर म्हणजे काय? तर बघा, तुम्हाला मानेच्या ठिकाणी, या ठिकाणी आपल्याला गाठी आलेल्या दिसतात. तर अशा प्रकारे या गाठी येतात. तर ही गलगंड हा जो विकार आहे, गॉयटर, हा आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. मग हे आयोडीन आपल्याला कशा कशातून बरं मिळतं? आयोडीन पूरक आहार, सर्वात महत्वाचं म्हणजे मीठ. मिठामधून आपल्याला पुरेशा प्रमाणात आयोडीन मिळत असतं. त्याचबरोबरीने खजूर, स्ट्रॉबेरी, बटाटे यामधून सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावर आयोडीन मिळू शकतं. तर जीवनसत्व व खनिजे ही आपल्या शरीराला अल्प प्रमाणात जरी आवश्यक असली तरी ती अत्यंत महत्वाची आहे. विविध प्रकारची फळे, फळभाज्या, पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य, धान्याचा कोंडा, गहू, ज्वारी, तांदूळ हे त्याच्या सालासहित आपल्या आहारात असणं, म्हणजेच पीठ काढून आणल्यानंतर ते पीठ न चाळता त्याचा वापर केल्यामुळे हा धान्याचा कोंडा आपल्या शरीरात जाण्यास मदत होते. तर अशा प्रकारे हे सगळे पदार्थ हे जीवनसत्वे आणि खनिजांचे मुख्य स्रोत आहे. आणि म्हणूनच आपण फळं जी आहेत ही फळं सालीसकट खाल्ली पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण सफरचंद किंवा संत्र खाताना संत्र्याच्या सुद्धा आतल्या फोडीची वरची साल आपण टाकून देतो, मोसंबीची साल आपण टाकतो किंवा सफरचंदाची पण वरची साल आपण काढतो. पण तसं न करता ही फळं सालीसकट खावी, जेणेकरून त्यामध्ये सालीमध्ये या खनिजांचं आणि जीवनसत्वांचं प्रमाण जास्त असतं आणि
त्यातून आपल्या शरीराला या जीवनसत्वाचा आणि खनिजांचा पुरवठा होऊ शकेल. तर आपण विविध प्रकारचे अन्न घटक बघितले. त्याबरोबरच अजून एक अन्न घटक आपल्या शरीराला आवश्यक आहे आणि तो म्हणजे पाणी. बघा, मानवाच्या मूलभूत गरजा यामध्ये हवा, पाणी, अन्न या आपण बघितलेल्या आहेत. तर आपल्या शरीरासाठी पाणी सुद्धा तितकंच आवश्यक आहे. पाण्याच्या माध्यमातून आपण हे जे सगळं अन्न खातो त्या अन्नातील आवश्यक ते अन्न घटक, जीवनसत्वे आणि क्षार हे शरीराच्या विविध भागात पोहोचवले जातात. तसंच आपल्या शरीरात या तंतुमय पदार्थांपासून तयार होणारे जे टाकाऊ पदार्थ आहेत ते टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास पाण्यामुळेच मदत होते आणि म्हणून आपल्या शरीरासाठी पाणी सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. तर आपल्या आहारात कोणकोणते अन्न घटक असणं आवश्यक आहे ते आपण बघितलं. तर ह्या अन्नाची विभागणी प्रामुख्याने 3 प्रकारच्या अन्न घटकांमध्ये केली जाते. पहिला आहे ऊर्जादायी अन्न घटक, दुसरा आहे शरीर बांधणीचे अन्न घटक आणि तिसरा आहे रोग प्रतिकारक व इतर क्रियांसाठी आवश्यक असणारे अन्न घटक. ऊर्जादायी अन्न घटकांमध्ये कर्बोदके व स्निग्ध पदार्थांचा समावेश होतो. तर शरीर बांधणीच्या अन्न घटकांमध्ये प्रथिनांचा समावेश होतो आणि रोग प्रतिकार व इतर क्रियांसाठी आवश्यक असणारे अन्न घटक म्हणजेच जीवनसत्वे आणि क्षार व खनिजे. तर अशा प्रकारे या अन्न घटकांची आपल्या शरीराला आवश्यकता असते. प्रत्येक अन्न घटकाचं महत्व त्या त्या ठिकाणी असतं आणि म्हणून आपल्या आहारामध्ये आपण या वेगवेगळ्या अन्न घटकांची ओळख करून घेतली. हे सर्व अन्न घटक असणं अत्यंत आवश्यक आहे. बालमित्रांनो, बघा, आपल्याला खिचडी हा प्रकार माहिती आहे आणि या खिचडीमध्ये आपल्याला चण्याची खिचडी, डाळीची खिचडी, कडधान्यांच्या वेगवेगळ्या कडधान्यांच्या खिचडी, मध्यान्ह भोजनामध्ये आपल्याला हे विविध प्रकारचं अन्न दिलं जातं. मग या भातामध्ये किंवा खिचडीमध्ये ही कडधान्य किंवा भाज्या का बरं टाकल्या जात असतील? लक्षात घ्या, संतुलित आहार मिळण्यासाठी. मग संतुलित आहार म्हणजे काय? तर आपण आता हे जे अन्न घटक अभ्यासलेले आहेत, कोणकोणते अन्न घटक? तर पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे, क्षार, पाणी आणि तंतुमय पदार्थ. तर हे सर्व पदार्थ वेगवेगळ्या अन्न पदार्थांमध्ये असतात आणि म्हणूनच आपल्या आहारात विविध प्रकारचे अन्न पदार्थ असणे आवश्यक आहे. खिचडी जर आपण घेतली तर खिचडीमध्ये बघा, चण्याची खिचडी, तर चणे ही झाली प्रथिन, भात, तांदूळ हा झाला पिष्टमय पदार्थ, चण्याची सालं म्हणजे त्यामुळे तंतुमय पदार्थ आले, त्याला पाणी लागतंय. कडधान्यांमध्ये पुन्हा क्षार, जीवनसत्व असतात आणि ती बनवण्यासाठी लागणारं तेल म्हणजे स्निग्ध पदार्थ. तर अशा प्रकारे एखाद्या पदार्थामध्ये जेव्हा हे सर्व घटक असतात त्यावेळेला तो आहार संतुलित आहार समजला जातो. मग संतुलित आहार म्हणजे काय? बॅलन्स डाएट. आपल्या शरीराचे योग्य पोषण होण्यासाठी, आपल्या शरीराच्या वाढीसाठी तसेच शरीर निरोगी राहण्यासाठी लागणारे सर्व अन्न घटक त्या त्या व्यक्तीच्या गरजेनुसार, म्हणजेच तुम्ही आता लहान आहात, तुमची गरज, जी लोक श्रमाचं काम करतात त्यांची गरज, बैठं काम करणाऱ्या लोकांची गरज ही वेगवेगळी आहे आणि म्हणून त्या त्या व्यक्तीच्या, प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार योग्य प्रमाणात ज्या आहारात हे सर्व अन्न घटक असतात अशा आहाराला संतुलित आहार असे म्हणतात. थोडक्यात संतुलित आहारात
पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, विविध प्रकारचे क्षार, जीवनसत्वे, तंतुमय पदार्थ व पाणी योग्य प्रमाणात असतात. तर आपण जेव्हा योग्य प्रकारे अभ्यास करू शकतो, खेळू शकतो, म्हणजेच आपल्यामध्ये ही कामं करण्यासाठी जी शक्ती आहे किंवा काही कामं करताना आपल्याला आनंद वाटतो, आपलं शरीर थकत नाही, अशा वेळेला आपल्या शरीराची वाढ योग्य होत आहे, म्हणजेच आपल्या शरीराचं पोषण योग्य होत आहे, म्हणजेच आपला आहार हा संतुलित आहे असं समजण्यास हरकत नाही. तर आपल्या आहारामध्ये सर्व अन्न घटक असतील तर आपला आहार संतुलित असेल तर आपण वारंवार आजारीही पडत नाही. मग ज्या वेळेला आपल्या शरीराचं पोषण नीट होतं त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये योग्य प्रकारे ऊर्जा निर्माण होत असते, आपण योग्य प्रमाणात अन्न घटक घेत असतो, म्हणजे संतुलित आहार आपला असतो आणि त्यामुळे आपण व्यवस्थितपणे काम करू शकतो. परंतु काही वेळेला पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे आपल्याला थोडंसं अशक्त वाटू लागतं. तर अशा वेळेला जी अशक्तपणाची व आजारपणाची परिस्थिती निर्माण होते तिला कुपोषण असं म्हणतात. म्हणजेच एखाद्या वेळेला काही अन्न घटकांची कमतरता राहिली तर त्या व्यक्तीचं पोषण नीट होऊ शकत नाही. तर कुपोषण म्हणजे आजार नव्हे, परंतु अयोग्य आहार, उपासमार किंवा त्या आहारात जर जीवनसत्वांचा अभाव असेल तर याचा परिणाम मुलांच्या शरीरावर होतो आणि या मुलांची वाढ खुंटते. बघा, ही मुलं निस्तेज दिसतायत, ती जास्त वेळ काम करू शकत नाहीयेत, उत्साही नाहीयेत, त्यांना उत्साह वाटत नाही, थकवा वाटतो. अभ्यास, खेळ या सर्वच गोष्टीमध्ये त्यांना थकवा वाटतो आणि हे मूल आपल्याला अशक्त दिसू लागते. तर अशा प्रकारे एखाद्या जीवनसत्वाच्या किंवा खनिजाच्या अभावामुळे काही वेळेला आजारही होण्याची शक्यता असते. आणि म्हणून अन्नशंकूची आवश्यकता आहे. अन्नशंकू म्हणजे काय? तर बघा, या ठिकाणी हा एक त्रिकोण तुम्हाला दिसतोय. सगळ्यात खाली आपल्याला दिसतंय बघा काय, ब्रेड, सिरियल, राईस, पास्ता, म्हणजे या ठिकाणी सगळी तृणधान्य पिष्टमय पदार्थ आहेत. त्यानंतर व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, त्यानंतर दुग्धजन्य पदार्थ आणि मांस, अंडी, मासे हे, आणि सगळ्यात शेवटी आहेत वरती फॅट्स आणि ऑइल्स, म्हणजे स्निग्ध पदार्थांची आपल्या शरीराला काय आहे, सर्वात कमी आवश्यकता आहे आणि सर्वात जास्त आवश्यकता आपल्या शरीराला पिष्टमय पदार्थांची असते. बालमित्रांनो, तुम्ही भेळ खाता, आवडते ना भेळ? मग ही जेव्हा आपण भेळ खातो तेव्हा या भेळेमध्ये कोणकोणते बरं पदार्थ आहेत बघा? तर कुरमुरे, चणे, शेंगदाणे, डाळी, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, लिंबू, म्हणजेच या ठिकाणी पिष्टमय पदार्थ, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे यांचा काय आहे, एक योग्य प्रकारे मेळ केलेला आहे. म्हणजेच हे अन्न घटक आपल्याला या भेळेमधून मिळण्यास मदत होत आहे. या ठिकाणी भेळ हा एकच पदार्थ झाला, परंतु त्यामध्ये वेगवेगळे अन्न घटक आहेत. म्हणजेच आपल्याला या भेळ या खाद्य पदार्थातून एकापेक्षा अधिक अन्न घटक मिळू शकतात. आणि असेच काही पदार्थ, म्हणजेच पदार्थ एक पण अन्न घटक अनेक. उदाहरणार्थ चिकी, शेंगदाणा, चणा यापासून बनवलेली चिकी किंवा लाडू, यामध्ये गूळ असतं, शेंगदाणे असतात, म्हणजेच यामध्ये आपल्याला प्रथिन, स्निग्ध पदार्थ,
जीवनसत्वे, खनिजे ही मिळू शकतात. अंडी, केळी यामधून आपल्याला कर्बोदके, तंतुमय पदार्थ इत्यादी मिळण्यास मदत होते. गुळामध्ये आपल्याला लोह, शर्करा या गोष्टी मिळू शकतात. केळ्यामधून आपल्याला तंतुमय पदार्थ, खनिज तसंच शर्करा, फळांमध्ये फ्रुक्टोज शर्करा असते तर ही शर्करा मिळू शकते. तर उकडलेल्या अंड्यामध्ये प्रथिने, स्निग्ध पदार्थ, खनिजे, जीवनसत्वे ही असतात. या ठिकाणी लक्षात घ्या, पदार्थ एकच, अन्न घटक अनेक. म्हणजेच प्रत्येक खाद्यपदार्थामधून आपल्याला एकापेक्षा अधिक अन्न घटक मिळू शकतात. त्याचप्रमाणे थालीपीठ, अनेक प्रकारची कडधान्य, तृणधान्य एकत्र करून हे थालीपीठ बनवलं जातं आणि त्यामुळे आपल्याला एकाच वेळी हे अन्न घटक पुरेशा प्रमाणात मिळणं शक्य होतं. तर आहारातील हे सर्व अन्न घटक आपल्या शरीराला योग्य प्रमाणात मिळण्यासाठी या अन्न घटकांची, या अन्न पदार्थांची आपल्याला मदत होते. त्याचबरोबर त्यातून मिळणारे तंतुमय पदार्थ त्यांचाही आपल्या शरीराला फायदा होत असतो. तर सर्व प्रकारचे अन्न घटक, जीवनसत्वे, खनिजे असलेल्या व शरीरास पूरक असलेल्या संपूर्ण जेवणास आहार असे म्हणतात. अल्प प्रमाणात लागणारे परंतु अत्यावश्यक अन्न घटक म्हणजे जीवनसत्वे आणि खनिजे होत. क्षार व जीवनसत्वांमुळे रोगांपासून संरक्षण होऊन शरीर निरोगी राहते, म्हणून अशा पदार्थांना संरक्षक अन्न असे म्हणतात. अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा हा रोग होतो. तर ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मूळदूस हा विकार होतो. हाडं कमकुवत होतात, ठिसूळ होतात. त्यानंतर आपण संतुलित आहार म्हणजे काय बघितलं, तर संतुलित आहारात पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, क्षार, जीवनसत्वे हे योग्य प्रमाणात असतात आणि शरीराची योग्य वाढ व्हावी, शरीर निरोगी राहावे, तसंच शरीराचं योग्य पोषण होण्यासाठी जे अन्न घटक त्या त्या व्यक्तीच्या गरजेनुसार योग्य प्रमाणात ज्या आहारात असतात अशा आहाराला संतुलित आहार असे म्हणतात. जोड्या लावा. अ गट आणि ब गट. अ गटामध्ये आपल्याला अन्न घटक दिलेले आहेत, पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे. ब गटामध्ये आपल्याला काही अन्न पदार्थ दिलेले आहेत, धान्याचा कोंडा, कडधान्ये, तेल, लोह आणि ज्वारी. आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. बघा, पिष्टमय पदार्थ. आता ब गटातील कोणता पदार्थ, अन्न पदार्थ हा यामध्ये पिष्टमय पदार्थ असतो? विचार करा. येस, ज्वारी. ज्वारीमध्ये पिष्टमय पदार्थ मोठ्या प्रमाणात असतात. स्निग्ध पदार्थ, तेल. प्रथिने, कशामध्ये प्रथिने मिळतात आपल्याला? कशामधून? कडधान्यामधून मोठ्या प्रमाणावर आपल्याला प्रथिने मिळतात. जीवनसत्वे, काय येईल उत्तर? येस, धान्याचा कोंडा. गहू, ज्वारी, तांदूळ यावरती जो थर असतो, एक लेयर असतं, ज्या वेळेला आपण पीठ काढून आणतो आणि हे पीठ जर आपण चाळून घेतलं तर वरती जो कोंडा शिल्लक राहतो त्या कोंड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवनसत्व असतात आणि म्हणूनच पीठ गिरणीतून दळून आणल्यानंतर ते शक्यतो चाळू नये. आणि खनिज, लोह. लोह हे एक खनिज आहे. तर अशा प्रकारे अन्न घटक आणि अन्न पदार्थ यांच्या आपण जोड्या लावलेल्या आहेत. तर अन्न घटक या पाठामध्ये आपण विविध प्रकारचे अन्न घटक कोणकोणते आहेत, प्रत्येक अन्न घटकाची आपल्या शरीराला कशा कशा प्रकारे आवश्यकता आहे आणि म्हणजेच आपला आहार संतुलित आहार का असला पाहिजे याची माहिती घेतली आहे. बालमित्रांनो, तुमचा सुद्धा रोजचा आहार संतुलित आहे की नाही याची चाचणी तुम्ही स्वतःच घ्यायची आहे. घेणार ना? इथेच थांबूया.
थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.